मित्रो नमस्कार. मी गणेश सूर्यवंशी ऑनलाईन टीचिंगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण या भागातील वाक्याचे प्रकार हा मुद्दा आपण अभ्यासत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की वाक्याचे प्रकार हे एकूण 3 भागांमध्ये विभागलेले आहेत. आशयावरून किंवा भावार्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार, क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार आणि वाक्य रचनेवरून पडणारे वाक्याचे प्रकार या संदर्भातील जुजबी स्वरूपाचा जो अभ्यास आहे तो आपण केलेला आहे. यासोबतच आशयावरून किंवा भावार्थावरून पडणारे वाक्याचे जे 3 प्रकार आहेत, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य म्हणजेच उद्गारवाचक वाक्य, या 3ही प्रकारांच्या संदर्भात आपण आधीच्या भागात जाणून घेतलेलं आहे. तरी देखील पुन्हा एकदा आपण त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर या प्रकारच्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं. विधान करण्यासोबतच त्या ठिकाणी कुठल्या तरी स्वरूपाची माहिती दिलेली असते, म्हणजे माहिती पुरवलेली असते. या प्रकारचे जे वाक्य आहे ते होकारार्थी किंवा नकारार्थी दोनही प्रकारांमध्ये मोडतं. या प्रकारच्या वाक्यात कोणत्याही स्वरूपातील आणि कोणत्याही काळातील वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती दिलेली असते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. याविषयी आपण जाणून घेतलेलं आहेच. यातलाच दुसरा जो प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपण बघितलं की प्रश्न विचारलेला असतो, माहिती विचारलेली असते आणि वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह दिलेलं असतं. तिसरा यातला जो प्रकार आपण बघितला तो म्हणजे उद्गारवाचक म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारच्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो. म्हणजे भावनांचं प्रकटीकरण या स्वरूपाच्या वाक्यात असतं आणि हे प्रकटीकरण करण्यासाठी भावनेचा उद्गार असतो, भावनेची तीव्रता असते आणि यासोबतच केवल प्रयोगी अव्ययाचा या प्रकारच्या वाक्यात वापर केलेला असतो आणि केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्ह असते. म्हणजेच आशयावरून किंवा भावार्थावरून पडणारे जे वाक्याचे 3ही प्रकार आहे, या 3ही प्रकारांचा अभ्यास करून झाल्यानंतर आज आपण आजच्या भागात क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर क्रियापदावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात: स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य, विद्यार्थी नाही, विद्यार्थी. तर आपण बघूया क्रियापदाच्या रूपावरून पडणारे हे 4ही प्रकार. याविषयीची माहिती आपण आता जाणून घेत आहोत. बघा, क्रियापदाच्या रूपावरून हे जे 4 प्रकार सांगितले जातात यामध्ये प्रामुख्यानं आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, संकेत, इच्छा या स्वरूपाचा अर्थबोध होत असतो आणि या अर्थबोधानुसार हे वाक्यांचं वर्गीकरण केलं जातं. आपण पुन्हा एकदा या 4ही जे वाक्य आहेत त्यांचं पुन्हा एकदा नावं उच्चारूत: स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. बरोबर. तर आता आपण यातला सगळ्यात पहिला जो प्रकार आहे स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य हा वाक्याचा कोणत्या प्रकारात मोडतो? हा प्रकार तर क्रियापदाच्या रूपावरून सांगितलं जाणारं वर्गीकरण यातला पहिला प्रकार हा स्वार्थी वाक्य आहे. स्वार्थी वाक्याची व्याख्या आपण बघू. सुरुवातीला, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या लक्षात घ्या.
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. बघा इथे नुसताच काळाचा बोध, ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे काळाच्या बोधाव्यतिरिक्त अन्य गोष्टी यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत. तर या अन्य गोष्टी कोणत्या? आधीच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवलं की क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचं वर्गीकरण करत असताना आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा इत्यादी स्वरूपाचे अर्थबोध होत असतात. स्वार्थी जे वाक्य आहे या प्रकारच्या वाक्यामध्ये आज्ञा नाही, उपदेश नाही, कुठली विनंती नाही, कर्तव्य नाही किंवा कोणतीही इच्छा नाही. तर काय आहे? काळाचा बोध आहे. उदाहरणार्थ, गुरे रानात चरतात, हे वाक्य आपण उदाहरणासाठी घेतलं. गुरे रानात चरतात या वाक्यावरून काय अर्थ लक्षात येतोय? चरण्याची क्रिया दिसते आहे. चरतात स्वतःचा किंवा मूळचा अर्थ या वाक्याला आहे, अन्य काहीच नाही. क्रियापदाच्या रूपावरून चरणे हे जे चरतात हे जे क्रियापद या ठिकाणी आहे, या क्रियापदाच्या रूपावरून फक्त त्याचा म्हणजे त्या क्रियापदाचा स्वतःचा अर्थ समजतो. त्यामध्ये आज्ञा, विधी, संकेत, उपदेश असा कोणताही अर्थबोध नाही. अशा स्वरूपाचं वाक्य जेव्हा असतं की ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विधी, संकेत, उपदेश, विनंती या स्वरूपाचा कुठलाही अर्थबोध जेव्हा नसतो आणि जेव्हा क्रियापदाचा फक्त मूळ अर्थ त्यातनं प्रतिबिंबित होत असतो, तेव्हा ते वाक्य स्वार्थी वाक्य या प्रकारामध्ये मोडलं जातं. आणखी काही उदाहरणं आपण घेऊ. ताई शेतात जाते, फक्त जाण्याची क्रिया आपल्या लक्षात येते आहे. मुले मैदानात खेळतात, तर बघा मुले मैदानात खेळतात या वाक्यातनं आपल्याला फक्त मुलांची मैदानात खेळण्याची क्रिया तितकी लक्षात येते. आणखी एक वाक्य घेऊ. तो बाहेर गावी गेला, जे आता या तीनही वाक्यांमध्ये फक्त जाण्याची, खेळण्याची, चरण्याची क्रिया आपल्याला दिसते आहे, जे इतर कोणताही अर्थबोध नाही. म्हणून या प्रकारच्या वाक्यांना स्वार्थी वाक्य म्हटलं जातं. मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आता पुढचा प्रकार बघायचा. चालेल. पुढचा आपला प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या लक्षात घ्या. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, ती खिडकी लावून घे या वाक्यातनं काय दिसतंय? कुणीतरी कुणाला तरी आज्ञा देतोय, ती खिडकी लावून घे, तो दरवाजा लावून घे, इकडे ये, आज्ञा आहे ना. सुरेश माझं एवढं काम कर. काय दिसतंय? कुणीतरी कुणाला तरी विनंती करतोय की बाबा माझं इतकं काम कर, प्लीज मला तुझा कृपया मला तुझा पेन देतो का? मला तुमचं पेन मिळेल का? मला पाणी मिळेल का? अशी जी वाक्य आहेत इथे विनंती आहे. आणखी काही उदाहरणं आपण बघू.
तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. काय दिसतं आहे? सदिच्छा आहेत, आशीर्वाद आहे. हे ईश्वरा, सर्वांचं भलं कर. काय आहे? प्रार्थना आहे. कृपया मला तुमच्यासोबत सहलीला येऊ द्या. काय आहे? विनवणी, म्हणजे विनंती आहे. मुलांनो, खूप कष्ट करा. काय दिसतंय? उपदेश. सभागृहात कुणीही बोलू नये. काय आहे? सूचना. बघा, आता आपण या आधीचा जो वाक्यप्रकार आहे आपला स्वार्थी आणि आत्ताचा जो वाक्यप्रकार आहे आज्ञार्थी, या दोघांमध्ये जर तुलना केली तर आपल्याला आधीच्या वाक्यांमध्ये काय, तिथे फक्त काळाचा बोध होत होता. इथे तसं नाही. इथे या वाक्यांमधून काहीतरी अर्थबोध होतो आहे. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून कुठेतरी आज्ञा दिसते आहे, कुठेतरी आशीर्वाद दिसतो आहे, कुठेतरी प्रार्थना आहे, विनंती आहे, उपदेश आहे, किंवा कुणीतरी कुणाला तरी सूचना देतो आहे. म्हणजे इत्यादी या गोष्टींचा या ठिकाणी बोध होतो. म्हणून या स्वरूपाची जी वाक्य आहेत यांना आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. पुढे जायचं. ओके. हां, आता आपला पुढचा जो प्रकार आहे तो आहे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य हा क्रियापदाच्या रूपावरून पडणारा तिसरा वाक्याचा प्रकार आहे. सांगितला जाणारा वाक्याचा तिसरा प्रकार आहे. याची व्याख्या आपण बघू. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी, विधी म्हणजे काय, तर कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. इथे थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली दिसते आहे. माझ्याकडनं विद्यार्थी असं टाईप झालेलं आहे. ते विद्यार्थी नसून विद्यार्थी आहे, द नसून ध आहे. हां, म्हणजे धचा द झाला आहे. जसा धचा मा होतो ना व्यवहारात, तसा इथे धचा द झालेला आहे. चला आपण पुढे जाऊ. वाक्य बघू. मातृभूमीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हां, इथे पूर्णविराम सुटलेला आहे. मातृभूमीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. बघा, विधी कोणता आहे? कर्तव्य. मग कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? विद्यार्थी. बरोबर. उद्या बहुतेक पाहुणे येतील. काय दिसतंय? उद्या बहुतेक पाहुणे येतील म्हणजे काय आहे? शक्यता आहे. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो. काय? त्याच्याकडे बघून काय जाणवते आहे? तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो म्हणजे त्याच्यातली योग्यता आपल्या लक्षात येते आहे. बरोबर. बिकॉज इज लायबल. तो त्यासाठी लायबल आहे, योग्य आहे, पात्र आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची आज्ञा पाळावी. इथे काय आहे? इच्छा आहे. शिक्षकाची माफक इच्छा आहे किंवा समाजाची माफक इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षकाची आज्ञा पाळली पाहिजे. जे या स्वरूपाची जी वाक्य असतात, जिथे ज्या वाक्यांमधून म्हणजे ज्या वाक्याच्या अर्थावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल त्या प्रकारच्या वाक्यांना विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. चला पुढे जायचं. ओके. हां, तर पाठ्यपुस्तकातली काही उदाहरणं मी तुम्हाला इथे दिलेली आहेत. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. या वाक्यातनं काय जाणवतंय? कर्तव्य. आज बहुतेक पाऊस पडेल. काय आहे? शक्यता. बरोबर. अंगी धैर्य असणाराच
कठीण काम करू शकतो. काय आहे? योग्यता. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. काय अर्थ जाणवतो आहे? इच्छा. बरोबर. आता आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे. शेवटचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून. पुन्हा एकदा संकेतार्थी वाक्याची आपण व्याख्या बघतोय. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते. म्हणजे हे केलं असतं तर ते झालं असतं, अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. लक्षात आलं असेल? पुन्हा एकदा बघू. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते, अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, शरदने अभ्यास केला असता तर तो उत्तीर्ण झाला असता. है ना? मेटे सरांचा मराठी विषय असता तर त्यांनी उत्तम पद्धतीने शिकवलं असतं. म्हणजे ते संस्कृत पण चांगलं शिकवतात, पण मराठी जर असता तर आणखी चांगलं त्यांना शिकवता आलं असतं, कारण मराठीची मुळंही संस्कृतात आहेत. बरोबर. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. म्हणजे बघा, हे असतं, हे झालं असतं तर ते झालं असतं, अमुक असतं तर तमुक असतं. जे हेमंत पिंपळे सर आमच्या कॉलनीत राहायला आले असते तर खूप बरं झालं असतं. जे आपल्या आजूबाजूची आपण उदाहरणं घेऊ. अशी काही उदाहरणं आपल्याला घेता येतील. मी गावी आलो तर तुझी भेट घेईन. मी गावी आलो तर तुझी भेट घेईन. ओके. असं जिथे अमुक केलं असतं तर किंवा जर तर असे काही अट असते किंवा संकेत असतो, अशा स्वरूपाची जी वाक्य असतात ती वाक्य संकेतार्थी वाक्य या प्रकारामध्ये मोडली जातात. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. यापुढचे व्हिडिओ तुम्हाला आपोआप तुमच्या मोबाईलवर येतील. आपण अगदी शांतपणे ऐकून घेतलं. आपले मनपूर्वक आभार. आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर आपण फोनवर जरूर विचारा. नमस्कार. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.